40 लाख रुपयांना विकण्यात येत आहे। ही धक्कादायक माहिती एका व्हायरल ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून समोर आली आहे। एका एजंटच्या संवादाची ऑडिओ क्लिप सध्या साम टीव्हीच्या हाती लागली आहे आणि या एजंटने किशोर बाळासाहेब जाधव या विद्यार्थ्याला फोन केलाय आणि एमपीएससीची प्रश्नपत्रिका हवी असल्यास थेट 40 लाख रुपयांची मागणी केली आहे। या ऑडिओ क्लिपमध्ये नेमकं काय आहे पाहूयात। किशोर बाळासाहेब जाधव बोलताय? हा, बोलतोय। तुम्ही फॉर्म भरला होता एमपीएससी चा? हो, कोण बोलतोय पण? तुम्ही फॉर्म वगैरे भरला होता ना? हो। मग त्याच्यामुळे तुम्हाला असं बॅकअप वगैरे पाहिजे का? असं कशाचा? पेपरचं वगैरे? हा, बॅकअप तर प्रत्येकाला लागतो पास होण्यापर्यंत। हो, मग तेच मग त्यावर की आम्ही ना नाही का पेपर वगैरे नाही का प्रश्नपत्रिका वगैरे तर ते आधीच देतोय। कधी देत आहे? आधी 1 दिवस अगोदर। अच्छा अच्छा। हा, पण त्याची फीस वगैरे तुम्हाला सांगतो आम्ही नाही का, हा हा। 35 ते 40 लाख आहे असे। अच्छा। 1 दिवस अगोदरच पेपर भेटून जाईल। हा हा। हा, असं आहे। मग तुम्ही इच्छुक आहात का नाही ते आम्हाला सांगा। तर या ऑडिओ क्लिपमध्ये नेमकं काय आहे हे आपण पाहिलं, मात्र या प्रकारावरती वर्षानुवर्ष मेहनत करणाऱ्या एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी संतप्त भावना व्यक्त केलेल्या आहे, कारण यामुळे एखाद्या चांगल्या विद्यार्थ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान देखील होऊ शकतं। यानंतर बातमी मोठी आहे, कारण साम टीव्हीच्या बातमीनंतर एमपीएससी प्रशासन खडबडून जागं झालंय आणि या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर आम्ही पोलिसांकडे तक्रार केलेली आहे। एमपीएससीच्या अधिकाऱ्यांची ही माहिती आहे। तर 2 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या परीक्षेचे पेपर सुरक्षित आहे असं स्पष्टीकरण एमपीएससी कडूनही देण्यात आलेला आहे। पत्रिका लीक झाली म्हणजे प्रश्नपत्रिका आमच्याकडे आहे अवेलेबल, तुम्ही आम्हाला इतके पैसे द्या अशा स्वरूपाची ती मागणी आहे। आणि या संदर्भात सर्वात महत्वाचं म्हणजे आम्ही आज सकाळी जेव्हा आम्हाला ही माहिती मिळाली, आम्ही पुणे पोलीस आयुक्त यांच्याकडे आम्ही या संदर्भातील रीतसर तक्रार देखील नोंदवलेली आहे आणि त्यांनी तपास सुरू केलेला आहे।